आहे. आज आपण इथं बनवत आहोत कडाकणी. तर बघा अशी छान कुरकुरी क्रिस्पी आपल्याला कडाकणी बनवायची आहे, तेही कमी वेळेत आणि फक्त 1 वाटी मैद्यापासून आपण असं 50 भर कडाकणी बनवू शकतो. तर चला जाऊया रेसिपीकडे. तर इथं मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा. तर तुम्ही वाटीने मोजत असाल तर 1 वाटी मैदा घेतला तर त्या वाटीनं अर्धा वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि गोडाचं प्रमाण सुद्धा म्हणजेच आपल्याला साखर जी आहे पिठी साखर तीही अर्धी वाटी घ्यायची आहे. तर हे प्रमाण करेक्ट आहे. तर तुम्ही या प्रमाणामध्ये जर बनवलं तर खूपच छान असे कडाकणी बनतात. तर हे सगळं मिश्रण असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप असं कडकडून घालून घ्यायचं आहे. म्हणजेच आपले जे कडाकणी आहेत खूपच छान क्रिस्पी आणि असे कडकडीत बनतात. तर चला यासाठी मी हे सगळं पहिला चमच्यानं असं मिक्स करून घेते. पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे पल्लवी. तर आज तुम्ही बघत आहात की कडाकणी रेसिपी. तर दसरा आला की दसऱ्याच्या वेळेस कडाकणी जरूरच बनवतात. तर यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. खूपच छान आणि कमी वेळेत तुम्ही असे हे कडाकणी बनवू शकता. तर चला अशा प्रकारे हे जे मुटके झालं तर समजायचं की आपलं हे जे पीठ आहे ते करेक्ट बनलेलं आहे. तर चला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा आपण एक गोळा बनवून घेऊयात, म्हणजेच पीठ मळून घेऊयात. तर हे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पाणी घालून हे पीठ मळत असाल तेव्हा एकदम पाणी घालू नका, कारण जर तुम्ही जास्त पाणी एका वेळेस टाकलं तर हे पीठ खूपच पातळ होतं. म्हणून याला पाण्याचा जास्त वापर लागत नाही, म्हणजेच पाणी कमी प्रमाणात लागतं. तर बघा अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे. तर चला हे पीठ आपण झाकून ठेवूयात एक अर्धा तासासाठी, म्हणजे रवा आणि मैदा जो आहे छानसा असं मुरेल आणि आपले कडाकणे जे आहेत ते खूपच छान बनतील. चला तर मग अर्धा तास झालेला आहे. आता आपण कडाकणे बनवायला घेऊयात. तर सगळ्यात पहिला थोडं तेलाचा हात लावून आपण इथं गोळे तयार करून घेऊयात. मी तर मैदा घेतलेला आहे. तर चला तुम्हाला कोणत्या आकारामध्ये कडाकण्या पाहिजे आहेत त्या आकाराचं तुम्ही गोळे बनवू शकता. मोठे लहान हे तुमच्यावर अवलंबून आहे. तर चला अशा प्रकारे मी गोळा घेतलेला आहे. आता चला पटापट आपण कडाकण्या बनवून घेऊयात. तर बघा अशा प्रकारे पिठामध्ये बुडवून आपल्याला हे पुरीच्या आकाराचे कडाकणे अशा बनवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही थोडे जाडसर असे बनवले तर कडाकणी खूपच छान असे बनतात. तर बघा कडाकणी जे आहेत ते फुलू नयेत त्यासाठी फोर्कच्या साहाय्याने आपण याला असं होल पाडून घेऊयात, म्हणजे कडाकण्या जे आहेत ते फुलणार नाहीत आणि छान असे क्रिस्पी होतील. तर अशा प्रकारे सगळे कडाकणे आपण इथं करून घेऊयात. तर बघा जर तुम्हाला यावर अशा प्रकारे डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही डिझाईनसुद्धा साईडनं असं बनवू शकता. तर अशा प्रकारे करून तुम्ही याला असं डिझाईनसुद्धा बनवू शकता, किंवा तुम्ही पुरीच्या आकारामध्ये लाटून असं साईडनं सुद्धा त्याला कापून घेऊ शकता, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, किंवा तुम्ही पुरीच्या आकाराप्रमाणे सुद्धा बनवू शकता. तर यामध्ये स्टार वगैरे अशा आकाराच्या सुद्धा कडाकण्या बनवल्या जातात. तर बघा अष्टमी नवमीला अशा ह्या कडाकण्या बनवून देवीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. तर बघा अशा प्रकारे बोलता बोलता इथं सगळ्या कडाकण्या बनवून झालेल्या आहेत. इथं तेलसुद्धा मी तापायला ठेवलं आहे. तेलसुद्धा छानसं असं तापलेलं आहे. तर अशा प्रकारे 40 ते 50 असे कडाकण्या इथं बनलेल्या आहेत. तर लहान मोठ्या आकारामध्ये मी इथं बनवलेले आहेत. तर बघा तुम्ही बघू शकता, आणि हे एकावर एक टाकल्यानंतर अजिबात चिटकत नाहीत. तर चला असे बनवून झालेले आहे. तर चला पटापटाला तळून घेऊयात. एकदा की गॅसवर आपण तेल जे गरम करून घेतलं तर लो फ्लेममध्येच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला बिस्किटच्या कलरमध्ये, म्हणजेच बदामी आकारामध्ये, बदामी कलरमध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता याला चांगलं असं होल तुम्ही जर पाडलं नाही तर हे पुरी अशा प्रकारे फुगतात, म्हणजेच कडाकणी फुगू नये त्यासाठीच आपण याला फोर्कच्या साहाय्याने होल पाडलं होतं. तर चला तुम्ही बघत आहात किती छान असा सुरेख कलर इथं आलेला आहे. अशाच कलरमध्ये तुम्हाला हे सगळे कडाकणी तळून घ्यायचे आहेत. पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलवर जर तुम्ही पहिला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. आणि हा बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील. आणि तुम्ही माझा व्हिडिओ जरूर बघता पण माझ्या चॅनलला लाईक करत नाही आणि सबस्क्राईबही करत नाही. तर प्लीज
आम्ही एवढे कष्ट घेऊन असे व्हिडिओ बनवतो, तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही कलर बघू शकता कडाकण्यांचा किती छान असा आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही कडाकणी बनवू शकता आणि घरातल्या सगळ्यांना खायला देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि देवीलाही याचा नैवेद्य दाखवा. तर बघा किती छान असे हे कडक क्रिस्पी बनलेले आहेत. अशा प्रकारे ही तुम्हीही बनवा आणि ही रेसिपी फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅपी दसरा.